हाय, मी आहे ब्लॉगर सारिका. चला तर संध्याकाळ झालेली आहे. तर 6 वाजलेले आहेत. मी चाललेली आहे माझ्या दुकानामध्ये. हे संध्याकाळचा निसर्ग खूप सुंदर दिसतो. तर चला दुकानात पोचलेली आहे आणि लगेचच कामाला सुरुवात. तर आपलं दुकान म्हटलं आपल्याला स्वतःलाच काळजी घ्यायला हवी आणि व्यवस्थित करायला हवं. तर माझा मुलगा मोठा तो सुद्धा मला हेल्प करत असतो आणि मी इकडे लगेचच लागलेली आहे म्हणजे कामाला. चटणी बनवून घेतलेली आहे फटाफट आणि लगेचच इकडं राईस वगैरे ठेवलेला आहे. इकडे फ्राय करायला ठेवलेलं आहे. हाफ फ्राय करायचं असतं आणि कटिंग करायचे असतात आणि मग काय ते काम झालं माझं सगळं कटिंग वगैरे करून आणि मग लगेचच पहिली ऑर्डर आलेली आहे लिव्हर फेट्याची आणि ती घेतली मी. लिव्हर फेटा बनवून नंतर त्याच्यानंतर आलेली आहे चिल्लीसुद्धा बनवली. त्याच्यानंतर मस्तपैकी सूप, तर सूपची ऑर्डरसुद्धा खूप मस्त मारलेली आहे मी. इकडे पाहू शकते छान असं सूप सर्व करते मी. त्याच्यानंतर मिक्स राईस, माझ्या मिस्टरांनी मिक्स राईस बनवलेलं आहे खूप छान. आणि माझा मोठा मुलगा तर आल्यापासून बिझीच आहे. त्यालासुद्धा खूप काम असतं दुकानामध्ये. जसं आम्ही दोघं काम करतो तसा माझा मोठा मुलगा खूप आम्हाला हेल्प करत असतो. खूप म्हणजे खूपच करतो. जसं आम्ही जेवढं काम करतो तेवढं तो करत असतो आमच्यासोबत. कधीच नाही असं म्हणत नाही. तर इकडे पाहू शकताय खूपच गडबड. मग एकाच्या मागे एक असे ऑर्डर येतच असतात. तर चायनीज म्हटल्यावर वार कोणतंही असलं तरी लोकांनाच आवडतं असतं. ज्यांचं उपवास असेल ते व्हेजिटेबल खातात पण ते चायनीज खातातच. तर इथे पाहू शकते अशी माझी गडबड चालू आहे. आणि मग पहिलं राईस संपलं त्याच्यामुळे मी आता परत एकदा दुसरं राईस घातलेलं आहे. ते सुद्धा आता होत आलेलं आहे झालं. आणि त्याच्यानंतर मग ते सुद्धा राईस संपलं आमचं आणि आता फायनली घरी जायची वेळ आलेली आहे कारण दोन्ही राईस संपलेले आहेत, नूडल्स संपलेली आहे. तर इथे पाहू शकता आता मी घरी जायला निघालेली आहे. चला तर आता घरी जाऊया. आणि तुम्हाला सांगते ना, हे छोटे सरकार ना आमचे बिलकुल झोपत नाही. सुट्टी पडलेली आहे ना त्याच्यामुळे ना बिलकुल झोपत नाही. आत्ता वाजलेला आहे 1 आणि मला दुकानात तो पाहायला आलेला आहे मम्मी घरी येते की नाही. तर माझं घर इथे 5 मिनटावरच आहे. तर चला मी फालका बंद केलेला आहे. मिस्टर माझ्या मागून येतील आवरून आणि आता मी घरी चालली आहे. आणि इकडे छोटा डॉगी माझ्या मागे मागे येत असतो. आमच्या इथे एक छोटा डॉगी आहे तो ना, त्याला मी खायला प्यायला देते त्याच्यामुळे तो माझ्याच मागे येत असतो. तो दुकानापासून आता घरी आलेला आहे. तर चला, मोठा मुलगा माझ्या अगोदर आलेला तो झोपला आता आणि आत्ता वाजलेला आहे 1 आणि मला आता जेवायचंसुद्धा आहे. तर माझं व्हिडिओ कसं वाटलं नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. ओके, बाय.